आज आमच्या वरदान देवीचं आगमन होणार आहे, त्यामुळे आमची पिंकीताई बघा कशी मस्त अशी रांगोळी काढत आहे आणि पाठीमागे ज्या बायका आहेत ना त्या सुद्धा कण्याच्या रांगोळी काढण्याची तयारी करत आहेत. बघा कशी गाणी गात वगैरे तयारी चालू आहे त्यांची. आता मी पण जाते मस्त अशी माझी सुद्धा तयारी. कणा काढूया आपण. छोटे झालं तर फायनली माझी सुद्धा तयारी झाली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. आणि आता मी पण जाते देवीच्या आगमनासाठी. बघा कशा रस्त्यावर पण पूर्ण अशा रांगोळी काढलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी आमची देवी सगळ्यात पहिलं इथे येणार आहे आणि तिथे पण बघा कशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आरतीची पण ताटं इथं ऑलरेडी तयार आहेत बघा. आणि ही जी आहे ना ही माझी बालपणीची मैत्रिणी विद्या आहे आणि इथे बरीच मंडळी पण बघा कशी थांबलेत, देवीची वाट बघतायत. आज देवी पूर्ण 84 गाव फिरून गावी येते. इथून येतोय. आणि ही आहे माझी काकाची मुलगी, माझी बहीण. ती सुद्धा बघा आले बाबूला गेले. आणि ही जी आहे ना ती माझी भाची आणि ही जी आहे ती पिंकीताई आहे. तिने छान मस्त अशी रांगोळी काढली आणि आता फायनली तो क्षण आलेला आहे ज्याच्या आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होतो. तर फायनली आमच्या देवीचं आगमन होत आहे. आमची वहिनी जी आहे ती देवीची गावातल्या काही बायका आणि त्यानंतर भरपूर अशा जल्लोषामध्ये देवीचं आगमन आम्ही साजरा करणार आहोत आणि मग खाली घेऊन जाणार आहोत. म्हणजे आमच्या आणि हे माझे वर्गमित्र मैत्रिणी आहेत आणि ही माझी घरातले सगळे. मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढतो. आता आम्ही थोडंसं देवीला नाचवणार वगैरे आहोत आणि मग आम्ही वाजत गाजत देवीला खाली घेऊन कोकण म्हटलं आणि लेझीम नसेल असं होणारच नाही. आता आम्ही मस्त असं देवीला खाली घेऊन जात आहोत. तिकडे देवीला आमच्या अण्णा जे आहेत ते गाराणं घालणार आहे सगळ्या गावकऱ्यांसाठी आणि त्यानंतर जे आहे ते देवीला नाचवण्यात येणार आहे.
तर देवीला नाचवून वगैरे झालेलं आहे. आता आम्ही पुन्हा देवीला नाचवत वाजत गाजत आमच्या घरी घेऊन जात आहोत. तर फायनली देवीचं आमच्या दारात जे आहे ते आगमन झालेलं आहे.